नमस्कार, मी स्नेहा आणि आपण पाहताय एसबीपी न्यूज. एसबीपी न्यूज मध्ये आपलं सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. राजकारणात जय पराजय होतच असतात. त्याने कधी काही नेते आणि त्यांचे कार्यकर्ते खचून जातात, तर काही पुन्हा नव्याने उभारी घेऊन कामाला लागतात. जुन्नर तालुक्यात ज्या कार्यकर्त्यांना आपल्या नेत्याने मोठं केलं, तेच कार्यकर्ते आपल्या नेत्याला सोडून गेल्याने एका कार्यकर्त्याने थेट आपल्या नेत्याला एक भावनिक पत्र लिहिलंय. या संवेदनशील कार्यकर्त्याने लिहिलेलं हे पत्र केवळ वैयक्तिक वेदना मांडत नाही, तर आजच्या राजकीय व्यवस्थेतील वास्तव, संघर्ष आणि माणुसकीची बाजू उघड करतं. पद, सत्ता आणि प्रसिद्धीपेक्षा नातं, विश्वास आणि आत्मसन्मान महत्वाचा असतो, हे ठळकपणे सांगणारं हे पत्र सध्या राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरत आहे. या शब्दांमधून केवळ नाराजी नाही, तर प्रश्न आहेत व्यवस्थेला, नेतृत्वाला आणि आपल्यालाही. तर काय आहे हे पत्र, आपण पाहूया. आदरणीय आमदार साहेब अतुलजी बेनके यांच्या चरणी. विषय: एका निष्ठावान कार्यकर्त्याच्या मनातील वेदना आणि फुटलेला टाहू. साष्टांग दंडवत साहेब. आज हे पत्र लिहित असताना हात थरथरत आहेत, डोळ्यात पाणी आहे आणि मनात प्रचंड वेदना आहेत. मी कोण आहे हे सांगण्याची गरज नाही, कारण मी त्या हजारो तळागाळातील कार्यकर्त्यांपैकी एक आहे, जो तुमच्यासाठी जाहीर सभांमध्ये बोलत नाही, पण मनातून तुमच्यासाठी जगतात आणि मरतात. साहेब, आज जुन्नर तालुक्याच्या राजकारणात जे सुरू आहे ते पाहून मन सुन्न झाले. तुम्ही कधीच कोणाला परक मानलं नाही. चपला झिजवून उन्हात पावसात फिरणाऱ्या सामान्य कार्यकर्त्याला तुम्ही नेहमी काळजाच्या जवळ केलं. मग मला आज एकच प्रश्न छळतोय, साहेब, तुम्ही यांना काय कमी केलं होतं? आज जे लोक तुम्हाला सोडून गेलेत ते तुमच्या सावलीत वाढले होते, तुमच्या नावावर मिरवले, तुमच्या शब्दावर राजकारण केलं, तुमच्या विश्वासाच्या जोरावर समाजात उभे राहिले. अक्षता मांडे असो व अजिंक्य घोलप या नावांना समाजात ओळख कोणी दिली? साहेब, ती ओळख तुमची होती. लोक त्यांना तुमचे खंदे समर्थक म्हणून आदराने पाहायचे, पण आज त्यांनीच तुमच्या पाठीत खंजीर खुपसला. फक्त एवढंच तुम्ही म्हणालात ना की यावेळी थांबा, दुसऱ्या काम करणाऱ्यांना संधी देऊ आणि लगेच पक्षांतर. साहेब, ही निष्ठा होती का, की तिकीट मिळेपर्यंतचा केवळ एक व्यवहार होता? गेल्या 5 वर्षात त्यांनी केलेल्या चुकांमुळे निर्माण झालेल्या लोकांचा रोष तुम्ही स्वतःच्या अंगावर घेतला. लोक बोलली, आरोप झाले, पण तुम्ही मोठ्या मनाने या कार्यकर्त्यांना कधीही दूर केलं नाही. आणि आज जेव्हा पक्षाला आणि तुम्हाला त्यांची गरज होती, तेव्हा त्यांनी बंड केलं. साहेब, ही फसवणूक नाही तर काय आहे? आज मला खूप दुःख होतंय, कारण तुम्ही ज्यांना घरातले समजत होता त्यांनीच आज ते घर फोडलं आहे. आणि जे स्वतःचं घर सोडून जातात ना साहेब, त्यांना इतिहास कधीच माफ करत नाही. हे लोक जोपर्यंत तुमच्याकडून फायदा घेऊ शकत होते तोपर्यंत तुमच्या सोबत होते. ज्या दिवशी तुमच्याकडून नाही हा शब्द ऐकायला आला, त्याच दिवशी त्यांनी निष्ठेचे बुरखे फाडून टाकले. साहेब, निष्ठा बोलून दाखवायची नसते, ती संकटात ढाल बनून उभी राहून सिद्ध करायची असते. आज संपूर्ण जुन्नर तालुका एकच प्रश्न विचारतोय, आमदार साहेबांनी नक्की काय कमी केलं होतं? हा आवाज कुठल्या मंचावरचा नाही, हा गावोगाव फिरणाऱ्या सामान्य माणसाच्या मनातला हुंदका आहे. हे लोक आज ज्या दुसऱ्याच्या झेंड्यावर पंढरपूर करायला निघालेत ना, तिथेही जर त्यांना उद्या कोणी थांबवलं तर ते तिथलंही व्यासपीठ सोडून तिसऱ्याच्या पक्षात जायला कमी करणार नाहीत. कारण ज्यांची निष्ठा पदावर टिकलेली असते ती माणसावर कधीच टिकत नाही. पण साहेब, एक गोष्ट ठामपणे सांगतो, येणाऱ्या निकालाच्या दिवशी मतपेट्या काय सांगतील हे काळ ठरवेल, पण नैतिक विजय तुमचाच झालेला आहे. कारण आजही तुमच्या बरोबर तो शेतकरी आहे, तो प्रामाणिक कार्यकर्ता आहे आणि शांतपणे सगळं पाहणारा तो मतदार आहे. मी खूप छोटा कार्यकर्ता आहे साहेब, पण आज अभिमानाने सांगतो, तुमच्यासाठी गरज पडली तर रक्ताचं पाणी करून रस्त्यावर उतरायला आम्ही तयार आहोत. कारण माणसं बदलू शकतात, पक्ष बदलू शकतात, पण तुमच्यासारखा माणूस बदलत नाही. भावना अनावर झाल्या असतील तर माफ करा, पण हे पत्र नाही साहेब, हे एका निष्ठावान कार्यकर्त्याचं फाटलेलं मन आहे. आपलाच आयुष्यभर तुमच्यावर विश्वास ठेवणारा तळागाळातील कार्यकर्ता, जुन्नर तालुका.
हे पत्र होतं माजी आमदार अतुल बेनके यांना त्यांच्या संवेदनशील कार्यकर्त्यानं लिहिलेलं हे पत्र आणि त्यांचा काल एक कॉल व्हायरल झाला। या कॉलची आणि या पत्राची सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू आहे। पुन्हा भेटूयात एका नवीन व्हिडिओच्या माध्यमातून। तोपर्यंत धन्यवाद।